ये हां चलो. आणि आम्ही चाललो आहोत औराला भेटायला. कारण जसं की खूप लोकांना माहिती असेल अपर्णा काकी शिफ्ट होत आहे. सो अपर्णा काकीची सून आहे मंजिरी आणि मंजिरीची मुलगी आहे औरा. सगळ्यांना गिफ्ट करते ना. तू गुडगल आहेस इकडेच. सो आज फायनली ते निघत आहेत आणि किती दिवसांपासून आम्ही प्रयत्न करतो की त्यांना भेटू पण होत नाही. कोणता ड्रेस तू बोलली होती बाबा. कब अभी तू आएगा हमारे व्लॉग में पता नहीं. आता तिथे येणं होणारच आहे. आता तिकडे मस्त काय म्हणतात रेस्टॉरंट शोधून ठेव. अरे खूप आपण इगतपुरीत भरपूर. अरे हा आपण तिथे आता मस्त प्लॅन आउट करू शकतो. आता मामाकडे कधी येऊ तेव्हा तर तुला भेटूच आम्ही. ऑन द वे आहे ना ते. आईने एकदा दाखवलेलं आम्हाला. ठाण्याला ऑन द वे सगळीकडे ते ऑन द वेच राहतात. सो फायनली आदित्य आणि म्हणजे फुल फॅमिली शिफ्ट होत आहेत. हे मी एवढं संसार बघून स्ट्रेस आला मला. म्हणजे स्ट्रेस ह्या गोष्टीचा आहे की तिथे जाऊन हे सगळं कसं परत लावणार. 10 years. आणि चाललेत आम्हाला सोडून. आदित्य आम्हाला मिस करशील ना. आपण भेटू ना. हा ते तर आहेच रे. एवढं आपलं झालंच नाही ना. भेटते आता मी वरती जाऊन हिला भेटते मंजिरीला. औराच्या आजीला आम्ही मिस करणार होतो. औराच्या आजीला तुमच्या मैत्रिणींनी तुम्हाला किती छान सँडऑफ दिला. बापरे एवढं सुंदर. खरंच अशा मैत्रिणी मिळणं खूप अवघड आहे बाबा. मिळतील. अरे तुम्ही या इकडे हक्काने या राहायला या. अगदी नक्की ना. खूप प्रेम केलं ग. औराला पण घेऊन या. हो सकाळी त्या डबा घेऊन आल्या. बापरे पटवर्धन आई मस्त. पूर्ण घर यांचं आता रिकामं झालंय फायनली. आता येणार आम्ही. तुमच्याकडे घेतलं एवढं मोठं. कुणी आलं गेलं पाहिजेच ना एवढं मोठं आपल्याला. छान आहे सोसायटी मस्त. पंधरा गोष्टी एवढी तयारी आहे तिथं. फुल तयारी आहे मस्त. चांगले. तिथे जाऊन तुम्हाला काय वेळ नाही लागणार मैत्रिणी बनायला. सॉरी आहे डिस्टर्बन्स साठी. ते आली औरा कोण आला. जा. किती सामान नेलं का आम्ही घरी. मस्त स्वच्छ केलं. देवपूजा केली. पैसे हो ना. बरं आहेत ना काकी. ओ आला. ए छोटू आदित्य. वा वा. औरा तू येणार ना परत. हो तुला येणार नायसाची आठवण येणार तुला औरा. असू दे ग असू दे. आणि ही बघा ही मंजिरी बिचारी पॅकिंग करून. हट्टामुळे चांगलं आहे ना आपण. असू दे काय आता तिचं. करा करा कर कर कर. पूर्ण घर खाली झाला. हा मी बोलली माझ्या मैत्रिणीला मला भेटू दे बाबा. किती दिवसांपासून प्लॅन करतोय भेटणं. असू दे पण तुला आणि तुम्ही तिकडे छान मिस करणार आहे बाबा मी मंजिरीला. मी तर खूप जास्त मिस करते. होळीला तर सर्वात जास्त मिस करते. ये होळीला ये मग तू खास. आम्ही ठरवलेलं आहे कोणत्या बाकीच्या सणाला मिळून होळी इकडेच यायचं. आणि घर तर आहेच आपलं आता. यायचं बिंदास यायचं. आणि काही मदत लागली फोन कर. जास्त थकू नको. आमच्या बाळासाठीच फक्त. सनी अंकल रात्री काही झाला ना सनी अंकलला फोन कर. मग मी सनी अंकलला एवढंच जरी दुखलं सनी अंकल. पण आता तू तुझ्या
अजिबात रडायचं नाही, ते आहेत आपल्या बरोबर, येणारच आहेत ते, हक्काने येणार आहेत, है ना? एवढं छान लिहिलेलं त्यांनी तुमच्याबद्दल. बापरे, मी पण एवढी रडायला लागली तेव्हा. त्यांचा तो जो ग्रुप होता ना ह्या दोन्ही तिन्ही काकींचा खूप जोडला, म्हणजे पूर्ण घरापासून औराचा फोटो काढ. अरे काय मी उद्याला खूप मिस करणार आहे. मी ओराकडेच नाही गेली 2 days. हो, 2 days नाही गेली तू औराकडे. मी ओराकडेच नाही गेले. मी दादाकडे जाणार आहे आणि ना दीदी अवतार बघ, पहिले केस सुकवशील वरती जाऊन, केस सुकव, कपडे बदल, ठीक आहे? असं मस्त तेल लावले आणि मुद्दाम केस धुतले पण नाही, आणि तिची स्किन एवढी ड्राय झाली आहे त्याच्यामुळे तिचं इचीनेस वाढलं. सो भेटलो फायनली आदित्य आणि मंजिरीला. ॲक्च्युली एवढे दिवस आम्ही प्लॅन करतो बट पॉसिबलच होत नव्हतं. ती पण जॉबवरनं लेट यायची आणि मग त्याच्यानंतर त्यांची जी पॅकिंगचं सगळं गडबड चालू होती. वरतून ते अपडाऊन करत होते जिथे त्यांना शिफ्ट व्हायचं तिकडनं. आदित्य लेट यायचा. लास्ट 3 days तर आमचं असं झालं की चला 11:30 तर 11:30 रात्रीचे 11:30-12 वाजता भेटू, पण दमायचे ते सुद्धा, मग पॉसिबल नव्हतं होत. मग फायनली आज निघताना त्यांना भेटलो आणि खरंच असं म्हणजे वाईट तर ऑफकोर्स वाटतंय, कारण एवढे वर्ष म्हणजे मंजिरी तर लग्न होऊन इथेच आली डायरेक्ट, आणि आता तिच्यासाठी तर ते खूपच टफ आहे की सगळं काही तिने एवढे छान छान इथे मेमरीज क्रिएट केले, छान छान फ्रेंड्स बनवले आहेत. आणि मंजिरी प्रत्येक फेस्टिवलला भाग घ्यायची इथे, म्हणजे मला तर तुम्ही कधीच पाहिलं नसेल, बट मंजिरी ईच अँड एव्हरी फेस्टिवलमध्ये भाग घ्यायची आणि छान छान असे नटून वगैरे यायची. ऑरा पण त्याच एन्थुझिएस्टिक वेनी यायची आणि सगळेच त्यांना मिस इथे करणारे जेवढे पण लोक त्यांना ओळखतात. आणि इट्स रिअली व्हेरी टफ एक घर पूर्ण शिफ्ट करणं, म्हणजे एवढा आपला पूर्ण संसार ऑल टुगेदर, बट इट्स गुड की ते आता त्यांची न्यू जर्नी तिकडे स्टार्ट करणार आहे, त्यांच्या स्वतःच्या घरात ते जर्नी स्टार्ट करणार आहे. आणि इमोशनल तर आम्ही सगळेच आहोत, बट वी आर सुपर हॅपी. मेन म्हणजे मंजिरीची खूप ओढाताण होत होती. मंजिरी तिकडे जॉबला जाते आणि पनवेलवरून एवढं ट्रॅव्हल करणं अजिबातच तिच्यासाठी पॉसिबल नव्हतं. आणि घरातनं ती 4 वाजता निघायची, 3 वाजता उठायची, कारण तिला 7 वाजता तिथे स्कूल, ती टीचर आहे ती, येस शी इज अ टीचर, सो तिला जॉब तिथे लागला. जॉब पण खूप छान लागला म्हणून एक छान अपॉर्च्युनिटी आली विच शी कांट लिव्ह, आणि त्यांचं घरसुद्धा तिथे होत, म्हणून त्यांनी हा डिसिजन घेतला. कारण सोपं नाही आहे 3 वाजता उठून 4 वाजता निघून मग नंतर जाणं. पण तिची खूप ओढाताण, त्यात तुम्ही बघितले मंजिरी अशी, तर तिची अजून ओढाताण होत होती. सो कधी कधी आपल्या कामामुळे किंवा छान अपॉर्च्युनिटी आली असेल तर आपले असे डिसिजन्स आपण घेतो, आणि इट्स गुड, वी शुड बी हॅपी. मला असं वाटतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये असे मोमेंट्स येतात. भेटणं तर होणारच आहे, कारण हे ऑन द वे असणार आहे. आम्हाला मामाकडे आम्ही जेव्हा जातो तेव्हा ऑन द वे असणार आहे, आणि वी विल ट्राय अवर बेस्ट की आम्ही त्यांना पण भेटू. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड आणि आज आहे 24 hours ड्युटी. रेडी झालो आहे, रचना आहे किचनमध्ये. नॉर्मल रुटीन जे आहे ते चालू झालं आहे. नाहीसं आता थोड्याच वेळात उठेल आणि स्कूलसाठी रेडी होणार आहे. सो येस, दिवसभर काय काय होणार आहे तुम्ही बघणारच आहात, सो प्लीज स्टे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग ब्रेकफास्ट रेडी होतोय, टिफिन रेडी होतोय. सो येस, डू कंटिन्यू अँड गिव युअर लव अँड सपोर्ट ओव्हर आवर यूट्यूब शॉर्ट्स. नायसाने बघा मास्क बनवलाय, म्हणजे हे मात्रे दादा आहेत ना, त्याने काल ड्रॉ करून दिलंय. तिला मास्क हवा होता, सगळं तिचंच आहे डोकं, आणि मग तिने मस्त त्याला कलर केले आणि मग मी त्याला पाठीमागे असं टाय केलं, आणि ते तिच्या फेसवर लागतं आहे ना. टीचरला दाखवायला चालली आहे तर टीचर तुझी फ्रेंड आहे ना, फ्रेंड आहे ना टीचर तुझी. ती सो वाजले आहेत 9:45 आणि नायसा गेली स्कूलमध्ये. मी चालली आहे दोघी आयांना घेऊन डॉक्टरकडे, म्हणजे कारण त्यांचं आज रुटीन चेकअप पूर्ण बॉडी
चेकअप आहे. आज सगळे काही टेस्ट वगैरे ते घेतले, सो दोघींना मी घेऊन चालले. बट सो लेट्स सी कसं मी मॅनेज करते, कारण नायसासुद्धा स्कूलमधनं येईल आणि वेन इट कम्स टू पूर्ण बॉडी चेकअप तो पूर्ण डेसुद्धा कधी कधी जातो. सो लेट्स सी. मी ॲक्च्युली लवकरच गेली असते 8:30 वाजता वगैरे, पण माझं व्हिडिओ एडिटिंग बाकी होतं. आत्ता व्हिडिओ एडिट झाला, अपलोड झाला आहे आणि मग आता आम्ही निघतोच. फायनली आम्ही आलो, वाट बघतो ह्यांच्या नंबरची. आणि इथे एक स्मिता म्हणून आहे, त्यांनी आमची एवढी हेल्प केली. आम्ही आलो आहोत मेडिकवर हॉस्पिटल. आई घाबरली का? आई किती टेन्शनमध्ये. टेन्शनमध्ये मला डॉक्टरच नको वाटत. मग फर्स्ट टाईमच आहे माझं. ठीक आहे. आता ॲक्च्युली आईची तब्येत काल खराब झालेली, म्हणून दोघींना पकडून आणलंय हेल्थ चेकअपसाठी. आईचं BP वाढलंय. आता घ्या औषधं. हो ना, पहिलं असं तर काय नाही, एकच गोळी असतं. आता ते कोणते डॉक्टर? सीमाला नाही आहे ना, तिला काल ते काहीच नाही मला. हे खाल्लं नाही ना, मी त्याने बनवलेलं पेरूची वडी खाल्ली नाही. मी कुठे खाल्ली? तू मला खाल्लीच नाही ना त्याने. मी नाही, तू बोलत ना आई राहू दे तुला, मी नाही खाल्ली. असं चल, सतत टेस्ट पण गरजेचं आहे ना. गरजेचं. मला ना कधी 1-1.5 वर्षापूर्वी पण मी कंटाळा करत होते, पण आता सीमाच्या निमित्ताने माझं पण झालं. नाही, पण हेल्थ चेकअप गरजेचं आहे. मला असं वाटतं प्रत्येक 6 महिन्यानंतर 1 वर्षाने तरी करायलाच पाहिजे. वगैरे करायला पाहिजे, पण करायलाच पाहिजे. मी तुमचे ॲक्च्युली व्हिडिओज नायसा लहान होती ना, 3-4 महिन्याची होती तेव्हापासून, म्हणजे कोविडच्या फर्स्ट कोविड वेव्हपासून फॉलो करतो. म्हणजे 4 वर्षांपासून आहात तुम्ही. सो मी ह्याच्यासाठी ॲक्च्युली व्हिडिओ नव्हता स्टार्ट केलेला. द रिझन बिहाइंड की आम्ही इथे जेव्हा हॉस्पिटल म्हणालो, एवढं एक तर मोठं हॉस्पिटल आहे. ॲक्च्युली मी पण इकडे 2-3 वेळा येऊन घेतला. हो का? जेव्हा त्याची बेबी झाली होती ना बॉर्न, त्याच्या 3-4 दिवसानंतर मी इथेच बघितलं होतं त्याला. पण मी ॲक्च्युली बिझी होती, त्याच्यामुळे त्याला भेटताच आलं नाही मला. 2-3 वेळा बघितले मी. बट थँक्यू सो मच की तुम्ही समोरून आलात आणि ह्यांनी आम्हाला एवढं हेल्प केलं आहे ना, कारण हे खूप मोठं हॉस्पिटल आहे आणि पूर्ण बॉडी चेकअप करण्यासाठी वेगवेगळे डिपार्टमेंट्ससुद्धा आहेत. आणि आम्ही जर असतो तर आम्ही इथेच बसलो असतो, तुमच्यामुळे मी तिथे गेलो आणि क्विक झालं. आता माझी सर्व्हिस, तुम्हाला सर्व्हिस देणं माझ्यासाठी माझा पार्ट ऑफ जॉब आहे. थँक्यू सो मच. त्यांचं नाव स्मिता आहे आणि खरंच खूप हेल्पफुल आहे. म्हणजे मगाचपासून त्यांच्या पाठीचं तुम्ही बघताय. थँक्यू. सो ह्या दोघी कॅम्प रिलेटेड बोला, चालेल. तुमच्या इथे मी कशासाठी आली आहे त्याच्याबद्दल फक्त सर्व्हिस पूर्ण हे कम्प्लीट करा, मग आपण पाहिजे तर त्याच्याबद्दल करू. चालेल. ओव्हरऑल एक्सपिरियन्स पण तुम्ही शेअर करा. येस, नक्की. तो एक्सपिरियन्स मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुम्ही किती हेल्पफुल आहात. थँक्यू. त्यांचं आता फास्टिंग पिरियड संपलं आहे. दोघीसुद्धा ब्रेकफास्ट करत आहेत आणि ते हॉस्पिटलमध्येच आहे अवेलेबल. घ्या, पोट भरून खा. आईला अजिबात बरं वाटत नाही. सो द अपडेट्स आर आईच दोघी आयांचं जे आम्ही हेल्थ चेकअपसाठी गेलेलो ते सगळं काही झालं आहे. सो मी आलेली त्या दोघींना घेऊन मेडिकवर हॉस्पिटल जे खारघरमध्ये आहे. आईला ॲक्च्युली काल खूप त्रास व्हायला लागलं आणि म्हणून मग आम्ही बोललो की पूर्ण दोघींचं हेल्थ चेकअपच म्हणजे बॉडी चेकअपच आपण करूया. आणि इकडे आल्यानंतर तिला एक्स्ट्रीम झालं ते. तिला खूप चक्कर वगैरे यायला लागलं, व्हॉमिटिंग वगैरे झालं. तिची एक शेवटची टेस्ट आहे तीसुद्धा ती करू नाही शकली. सो आता तिला मग आम्ही तिथेच फिजिशियनला दाखवलं. आम्हाला वाटलं बीपीचा इश्यू असेल, बट बीपीचा इश्यू नाही आहे, तिच्या कानाचा इश्यू आहे. तिला कानातनं पाणी येतं आहे. सो त्यांनी सांगितलं की मग वर्टिको टेस्ट करा. मग आता ती तिथे बसले. त्यांनी सांगितलं की 1 ते 1.5 तास सगळं जाईल. म्हणून मग आईंना मी इथे ड्रॉप करायला आलेली. बट थोडीशी घाबरली ती, कारण हॉस्पिटलमध्ये कधी आम्ही येत नाही, म्हणजे असं कधी आजपर्यंत असंच टचवूड कधी असं चान्सच.
सो थोडीशी पॅनिक झाली आहे की तिला स्ट्रेस आलाय की आता काय होईल, काय करायला सांगतील वगैरे, अँड दॅट इज व्हेरी ऑब्वियस. आणि पूर्ण लाईक सकाळपासून आम्ही हॉस्पिटलमध्येच आहोत, सगळे हे टेस्ट वगैरे करून ते अजून थोडीशी पॅनिक झाली आहे. सो आता मी लगेच तिथे चालली आहे. अभि फाल्गुनी पण मोस्ट प्रोबॅबली येतील थोड्या वेळात. आणि काय नाही, नायसा आहे वहिनींकडे, म्हणजे जागृती वहिनींकडे, ती सुद्धा स्कूलमधनं आली. सो येस, एव्हरीथिंग इज गुड, सगळं ठीक आहे. बट एवढंच मी सांगेल की टाईम टू टाईम चेकअप करत राहा, कारण आपल्याला असं वाटतं की आपली बॉडी सगळं काही व्यवस्थित आहे, बट आपण जर फिरण्यात, खाण्यात, एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये खर्च करू शकतो, तर हे तर फार नेसेसरी आहे, गरजेचं आहे. आपल्याला जर आपली लाईफ एकदम फिट अँड फाईन ठेवायची असेल तर ह्या चेकअप्सची सुद्धा गरज आहे, लाईक पूर्ण बॉडी चेकअपची टाईम टू टाईम करत राहा. कारण खूप लोक असं म्हणतात की अरे एवढे पैसे तेवढे पैसे, काय गरज आहे, मी तर एवढं सगळं ठीक आहे वगैरे वगैरे. असं काही नाही आहे, चालत्या फिरत्या माणसाला सुद्धा आजकाल काही होऊ शकतो. सो इट्स बेटर की चेक. ओके. आणि सो मी आता इथे आलेली मॅगडीमध्ये, कारण मी सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. तरी आई मला हे सगळे बोलत होते की तू जा कॅफेटेरियामध्ये तरी ऍटलीस्ट खा. मला ती स्मिता भेटली, ती पण मला म्हणत होती, पण माझी इच्छाच नव्हती होत तिथे हॉस्पिटलमध्ये खायची. सो फायनली आता मी एक टेकअवे घेतलेला आहे आणि ऑन द वे खाते. काय लावलंय तोंडाला बिंडाला? हा, हे काय भांडी आणली? कोणाचे कपडे? फ्लाय दिला ना अच्छा, त्याचाच कलर निघतंय मे बी. अरे बघ, ते माझे शूज आहे. हे कोण? घरातलं चप्पल. काय म्हणते अनु, बरी आहेस? अभ्यास कसा चालू आहे? अनु दीदीचा टी शर्ट. सो फायनली आम्ही हॉस्पिटलमधनं आलेलो आहोत. आई इज फिलिंग गुड नाव. तिला खूप फोर्स केलं मी, चल माझ्याकडे, बट नाही चालली ती. बोलली की नाही मला घरीच जायचंय. मग मी तिला घरी सोडलंय. थांब पहिले, थांब, सिग्नल सुटला, थांब. हे शूज आहे ना, नाही सगळं काय घालून आली मी? तुझे शूज घालून आले. थांब, हे नको आता, हे चिक्कल मधनं नको आणू, हे धुवायला टाक लगेच, ठीक आहे? अरे माझे को ऑर्डर. अच्छा, मी काय केलं होते, हे हरवलं होती चप्पल. हरवलं नव्हती चप्पल, तू घेऊन गेलेली मोठी आईकडे आणि मोठ्या आईला सांगितलं की मी घरात वापरते चप्पल. अरे नाही ना, माझे को ऑर्डर आहे. दे दिए मैं ना एक वाले डिजिटल लेना, हमारे को ऑर्डर है. समजून घ्या. हे सगळं पेपरचं लागलंय नाहीसा तुला, मला आत्ता कळलं. नाहीसाने सकाळी जो मास्क बनवलेला तो. सो एनिवेज नवा, जसं मगाशी सांगितलं, आई इज डुईंग गुड नाव. रिपोर्ट्स उद्या येणार आहेत दोघींचे सुद्धा. सो उद्या परत एकदा हॉस्पिटलला जायचंय. सकाळी आम्ही गेलेलो 9:30 वाजता निघालेलो, वाजले आहेत 6. बरं झालं मगाशी आईंना मी सोडलं, नाही तर एवढ्या वेळ आई त्यांना तिथे बसावं लागलं असतं. सो येस, तुम्ही सुद्धा सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. आय नो आपले पॅरेंट्स खूप लवकर पॅनिक होतात, जसं की माझी आई खूप लवकर पॅनिक होते. पॅनिकमध्ये पण कधी कधी ना आपण जी गोष्ट टेस्ट करायला जातो त्याचं काहीतरी वेगळे रिझल्ट येऊ शकतात. सो जस्ट बी काम, पॅनिक होण्याची काही गरज नाही. जसं की आईला, आता माझ्या आईला बीपीचा प्रॉब्लेम नाही आहे, बट ती एवढी पॅनिक झाली की तो बीपी शूट होत होता सारखा. सो काही गरज नाही आहे, कारण मी आईला तेच म्हटली की तुला कुठे ते काय टोचत नाही आहेत किंवा काही नाही, ते फक्त चेक करतात. तिचं असं म्हणणं होतं की आता ह्याच्या पुढे ते म्हणतील की हे झालंय ते झालंय. सो इट्स गुड ना, आपण टेस्ट का करतो त्याच्यासाठीच करतो. कारण जसं मी मगाशी म्हटली, इट्स गुड की आपल्याला जर आधीच समजलं आपल्याला काय होत असेल तर, कारण कधी कधी आपल्या बॉडीमध्ये नाही आपल्याला समजत. एनिवे, सो चला, आजचा दिवस हा माझा असा गेलेला आहे. आणि कालचं तुम्ही थोडंफार पार्ट पाहिलंच असेल, मंजिरी, आदित्य आणि औराचं. सो एनिवेज, सगळ्यांनी काळजी घ्या, आपल्या पॅरेंट्सची पण काळजी घ्या. जे पण पॅरेंट्स बोलत असतील की नाही आम्हाला नाही जायचं टेस्ट करायला, त्यांना जबरदस्ती घेऊन जा. नो, यू हॅव टू बिकम द्या पॅरेंट, तरच होईल. नाही तर नाही ऐकत, खरं होतं ते. ठीक आहे, सो लेट्स गो, वरती जाऊया आता. आणि ओरा नाही येते, ओराला सांग ना. ओराला भेटायचं ते. अरे ओरा लगेच नाही, आज सुट्टीच नाही, स्कूल आहे. ओके, ठीक आहे. सो चला मग हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया आपण
नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड आणि अजून राहिला लिव्ह लाफ अँड लव्ह. हा बोल. अच्छा तिचं राहिलंय. एक मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं रक्षाबंधनला. मी करेल आता. सगळ्यांना रक्षाबंधनला गिफ्ट देते. तुम्हाला कोणाला पाहिजे तर घ्या नाहीच्याकडनं. ठीक आहे. आम्ही शॉप बनणार आहे. आम्ही शॉप बनणार आहे. शॉप बनणार. चलो बाय बाय. बाय कर. बाय बाय.